टाका. छान झाले ना. खावा, फिनिश करा पटापट. रुद्राचा नाश्ता वगैरे उरकून त्याला मी इकडे स्कूलमध्ये सोडायला आलेले होते. गाडीवरून आले त्यामुळे पटकन 2 मिनिटामध्ये पोहोचून गेले. रुद्राला 9 वाजता सोडायचं होतं आणि आम्हाला हॉलवर 11 वाजता पोचायचं होतं. रुद्राच्या पप्पांना काय सुट्टी भेटली नाही त्यामुळे ते चालले होते ऑफिसला आणि ऑफिसला जाता जाता मला त्यांनी रिक्षा स्टँडला सोडलं. मग परत मी आणि नम्रताची बहीण, हे बघा ही नम्रताची बहीण आहे आणि नम्रताच्या बहिणीची ती मुलगी आहे. आम्ही तिघीजण रिक्षामध्ये बसून नाट्यगृहाला हे बघा इकडे हे पोचलो. बळवंत फडके नाट्यगृह, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह खूप छान आहे. या ठिकाणी सगळ्या स्कूलच्या नाट्यगृहाला सगळ्यांचे ॲन्युअल डे साजरे होतात. खूप छान आहे हे. रुद्रचा फ्रेंड आहे रियांश, त्याची ही मम्मी आहे आणि त्यांचे आजोबा आहेत. त्यांना पण खूप दिवसापासून आपल्या व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून त्यांचा पण एक छोटासा व्हिडिओ आपण घेतला. सिनियर सिटीजन म्हणून रियांच्या आजोबांना अगोदरच पहिल्यांदा तिथे जाऊन आतमध्ये बसायला दिलेलं होतं. आणि इकडे बघा ही आमची वर्षा आणि एंट्री मारलेली आहे. वर्षा आणि तनू आलेली आहेत. भाऊ तिकडे गाडी लावण्यासाठी गेले. हिला आम्ही ओरडत होतो किती उशीर झाला, पण तरी पण ही बऱ्या वेळेतच आलेली होती कारण खूप मोठी लाईन लागायला सुरुवातच झालेली होती. दिसते आकाश मायल तरी दे. आता इकडे नम्रताने एंट्री मारलेली आहे. नम्रताला तर खूप आम्ही ओरडलो, केवढी मोठी लाईन लागली बघ, म्हटलं तुझी जागा मी पकडणारच नाही म्हणून आम्ही सांगत होतो तिला असंच. इकडे आम्ही बॅगा वगैरे सगळं चेक करून पासेस वगैरे दाखवून वरती निघालो. हे बघा इकडे आम्ही आता वरती पोचलेलो आहे. कोणच नव्हतं, पहिल्यांदाच एंट्री मारलेली होती कारण पहिल्यांदा बसून आम्हाला आमच्या मुलांचा पहिल्यांदाच कार्यक्रम बघायचा होता. खूप छान वाटत होतं. हे आहेत सगळे प्रिन्सिपल वगैरे, जे ट्रस्टीमधले लोक आहेत ती वगैरे. ही ब्ल्यू कलरची साडी घातलेली आहे त्या मॅडम आपल्या प्रिन्सिपल मॅम आहेत आणि या दुसऱ्या एक मॅडम आहेत, त्यांचं काय पद आहे मला माहिती नाही आहे. इकडे भाऊंना मी एक व्हिडिओ घ्यायला सांगितलेला होता, सेल्फी व्हिडिओ घ्या म्हटलं, सगळे दिसतील ॲट ए टाईम. रेवांचे पप्पा आहेत हे आणि तिच्या बाजूलाच नम्रता बसलेली आहे, त्याच्यानंतर मी बसलेली आहे आणि त्याच्यानंतर वर्षा बसलेली आहे आणि ज्योतीला यायला लेट झालेला होता. हा ना. सगळ्यात लास्ट अशी एंट्री आमच्या ज्योतीची झालेली आहे. इकडे आम्ही ज्योतीला बसायला जागा ठेवलेली होती आणि इकडे आरवीच्या पप्पांना म्हणजे ज्योतीच्या मिस्टरांना जागा ठेवलेली होती. आम्ही असे एकत्रित मिळून बसलेलो होतो. इकडे आम्ही तिला टोमणे मारत होता, असला कसला मेकअप करून आलेस, एवढा वेळ झाला. खाद्यपदार्थ आणू नये. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया टाळ्या वाजवून या चिमुकल्यांचा उत्साह वाढवावा व त्यांना प्रोत्साहित करावे. सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना स्वतः. आणि इकडे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होता. सगळे मान्यवर मंडळी आणि आपल्या पालकांमधीलच काही पालक, निवडक पालकसुद्धा वरती बोलवलेले होते दीप प्रज्वलनासाठी. असा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम खूप छानपणे पार पडलेला आहे. किती मस्त वाटत होतं बघा. इकडे प्रेयर चालू होती आणि प्रेयरसाठी सगळ्यांना उभं राहायला सांगितलेलं होतं. Gratitude and joy as we celebrate the significant milestone in the lives of our graduates. We see. इकडे सगळे आपले मान्यवर मंडळी, पाहुणे मंडळी यांचा सत्कार चालू होता. आता रुद्राची एंट्री झालेली आहे. त्यामध्ये रुद्र आहे, जान्हवी आहे, रेवान आहे आणि आरवी आहे. असे सगळे आपले बेस्ट फ्रेंडसुद्धा एकत्रित आहेत. खूप छान डान्स केलेला आहे. खूप मजा येईल तुम्हाला बघायला. आहे बघा सेंटरलाच आहेत सगळे आपले मंडळी. पुढेच आहे रुद्र. अपने ही रंग लगे आसमां का शमियाना आज हमें सजाना। क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू, वो दुनिया सजी तेरे लिए खुद
को जरा पहचान तू धूप है चल से बिखर तू है नदी जो बेखबर मैं चल कहीं उड़ चल कहीं दिल खुश रहा तेरी मोहब्बत जो है बनी क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू पासी जिंदगी उदासी तासी नसीब को राजी कर मगर तो सारी अभी अभी रहता जिंदगी तो है बताशा मीठी मीठी सी है आशा चकले बदले हटेले से ढकले से तुझ में अगर प्यास है बारिश का घर वो भी पास है रोके तुझे कोई क्यों भला संग संग तेरे आकाश में तू धूप है शम्से बिखर तू है नदी जो बेखबर मैं चल कहीं उड़ चल कहीं दिल खुश रहा तेरी मोहब्बत जो है बनी खुल गया आसमां का रास्ता देखो खुल गया मिल गया खो गया था जो सितारा मिल गया रोशन हुई सारी जमीन जगमगा सारा जहां उड़ने को तू आजाद है बंधन को ही अब है कहाँ धूप है शम्से बिखर तू है नदी जो बेखबर मैं चल कहीं उड़ चल कहीं दिल खुश रहा तेरी मोहब्बत जो है बनी क्यों इसका हैरान तू मौसम का है मेहमान तू जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय. सगळ्यांचे डान्स वगैरे बघून खूप छान वाटलं, खूप मस्त होतं. आणि प्रत्येक व्हिडिओमधून प्रत्येक सॉन्गमधून डान्समधून त्यांनी एक काही ना काहीतरी पालकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे खूप खूप छान असा डान्स प्रोग्राम झालेला आहे. खूप छान ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि सगळं बघून झाल्यानंतर आता आम्ही हळूहळू बाहेर पडत होतो. पायऱ्या जस्ट उतरून आम्ही खाली चाललेलो होतो. आणि खाली कॅन्टीन वगैरे पण होतं. ज्यांना काही खाऊ घ्यायचं वगैरे असेल तर आतलाच अलाउड आहे, बाहेरचं आपण काही खाऊ घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे इथे कॅन्टीन पण होतं. आणि बाकीच्यांना मी बाय बाय करून नम्रताची बहीण आणि आम्ही रिक्षामध्ये बसलो. त्या रिक्षामध्ये बसलो खरं, पण त्यांना कोणाच्या तरी एक भाड्याचा फोन आला. त्यामुळे ती रिक्षा आम्हाला चेंज करून दुसऱ्या रिक्षामध्ये परत आम्हाला बसावं लागलं. आम्ही रिक्षामधून जस्ट घरी जाणार होतो. परत रिटर्न यांना 2:30 वाजता घ्यायला येणार होतो. तर मुलं आलेली दिसली म्हणून आम्ही परत घरी गेलोच नाही. तिथंच थांबून पोरांना पहिल्यांदा आम्ही घेतलं आणि मग परत घरी जाऊ असं म्हटलं. म्हणून म्हटलं या बाकीच्यांना आम्ही कॉल केला आणि पोरांना आम्ही सगळ्यांना घेतलं. गेले ऑफिसला पप्पा. नाही मी किती हात करत होती तुला, तुझं लक्षच नाही. मग मी हात करते. आरवीला पण हात केला आम्ही, तुम्ही लक्षच नाही दिलं ना. चला झालं का आता? हो का? होय ना. नको घरी गेल्यावर चल. पी पी बॅग अडकव, ही बॅग अडकव. चलो तर आता सगळ्यांचे मम्मी पप्पा गेलेत नाश्ता करायला आणि आपण चालू आता घरी. येऊ दे निवांत त्यांना. हॅलो काय माहिती कुठेतरी करत असतील नाश्ता. आता चला आपण घरी जाऊ.
आरवीला आपण घरी घेऊन जाऊ. जान्हवी रेवणच्या घरी जाईल. ओके डन. बाय बाय. टीचरचा फोटो काढला. खरंच कोणी चित्राची टीचर. कोणी काढला? क्रिसमसच्या त्याला क्रिसमसच्या टाइमला होता तेव्हा पण टीचरचाच काढला. कोणी? मिनी. हो का? आणि आता आज पण टीचर. मजा आली का तुम्हाला? खूप मजा आली. पिकनिक झाली ना तुमची एक. मी लास्ट वर गेलो बसायला. होय का? मागं जागाच नाही बसायला. होय. कुठं? बस. चला आता घरी जाऊया. हा. आता डान्स क्लास सगळं झालं. आता भूक लागली. मम्मी येते ना आरवी. चला खावा आता. पूर्ण व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.